So let's start our today's lecture of the physics. तर लास्ट टाइम आपण काय स्टडी करत होतो, मास डिफेक्टची कन्सेप्ट स्टडी करत होतो, बरोबर. मास डिफेक्ट म्हणजे काय, तर न्यूक्लियॉनचं मास हे थोडंसं जास्त असतं आणि न्यूक्लियॉन्स कंबाईन करून न्यूक्लियस तयार केल्यानंतर त्याचं मास मात्र काय असतं, कमी असतं. आणि त्याला काय म्हणतो आपण, या दोन मासेस मधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, मास डिफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. तर मास डिफेक्टची डेफिनेशन कशी येणार बघा, द डिफरन्स बिटवीन सम ऑफ masses of the nucleons and mass of nucleus is called as mass defect. Okay, mass defect ची definition बघा. Mass defect is defined as difference between sum of masses of nucleons and mass of nucleus. Okay, mass of nucleus, that is called as mass defect. ओके, आता याच्यामध्ये मास डिफेक्टचा फॉर्म्युला कसा लिहिणार बघा, लेट mn is the mass of nucleus. ओके, त्याच्यानंतर mp म्हणजे काय, मास ऑफ प्रोटॉन. mn means mass of neutron. Z is atomic number, and A is atomic mass number. ओके, आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स कशातला काढायचा आहे, सम ऑफ मासेस ऑफ न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा टोटल मास जे आहे ते मास अगोदर काढावं लागेल आणि त्याच्यामधून मास ऑफ न्यूक्लियस काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. त्याला काय म्हणतो आपण, मास डिफेक्ट असं म्हणतो. आता इथं बघा, प्रोटॉनचं मास किती येणार बघा, टोटल मास ऑफ प्रोटॉन्स किती येणार आहे, तर किती प्रोटॉन असणार आहेत, झेड प्रोटॉन असणार आहे आणि प्रत्येक प्रोटॉनचा मास किती आहे, एमपी. सो झेड इंटू एमपी इज द मास ऑफ द प्रोटॉन्स. त्याच्यानंतर मास ऑफ न्यूट्रॉन्स किती असणार आहेत, तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात ए मायनस झेड. नंबर ऑफ न्यूट्रॉन किती असतात, ए मायनस झेड इंटू मास ऑफ दी इच न्यूट्रॉन. हे झालं मास ऑफ न्यूट्रॉन्स. सो देअरफॉर टोटल मास ऑफ न्यूक्लियॉन्स किती येणार बघा, न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनचं मिळून टोटल मास. तर या दोन मासेसची काय करावे लागेल, आपल्याला सम करावे लागणार आहे. सो झेड एमपी प्लस ए मायनस झेड एम एन, हे झालं काय, टोटल मास ऑफ न्यूक्लियॉन झालेला आहे. झेड एमपी प्लस इन ब्रॅकेट ए मायनस झेड इंटू एम एन. सो दिस इज द मास ऑफ न्यूक्लियॉन्स. आणि न्यूक्लियसचं मास किती दिलंय, एम एन दिलंय, एम कॅपिटल एन. अँड देअरफॉर मास डिफेक्ट is equal to mass of nucleons minus mass of nucleus. Okay, so therefore delta m is equal to mass of nucleons किती आहे बघा, z mp plus a minus z mn, that is mass of neutron minus mass of nucleus. So this is the formula for the mass defect. ओके, म्हणजे न्यूक्लियॉन्स ज्यावेळी सेपरेट असतात त्यावेळी त्यांचं मास काय असतं, जास्त असतं आणि ते कंबाईन करून न्यूक्लियस तयार केल्यानंतर मात्र मास काय होतं, कमी होतं आणि त्याला काय म्हणतो आपण, मास डिफेक्ट असं म्हणतो. ओके,
आता हा मास डिफेक्ट का तयार होतो, कशामुळे तयार होतो मास डिफेक्ट लक्षात घ्या. म्हणजे मास कमी होतं म्हणजे काय होतं ऍक्च्युली, तर लक्षात घ्या ते न्यूक्लियॉन्स एकत्र बांधून ठेवण्यासाठी तिथं एक स्ट्रॉंग फोर्स असतो, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असतो. कारण प्रोटॉन प्रोटॉन एकत्र ठेवायचे म्हणजे त्यांचे दोन प्रोटॉनच्या मध्ये जे काय रिपल्शन आहे त्यांच्यापेक्षा जास्त तिथं काय असला पाहिजे, एक फोर्स असला पाहिजे, तरच काय होणार आहेत, प्रोटॉन एकत्र राहणार आहेत. कारण दोन प्रोटॉन दोन्ही पॉझिटिव्हली चार्ज असणार, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे, आणि एवढा स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असून देखील न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स एकत्र राहतात. बरोबर, म्हणजे याचा अर्थ त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन पेक्षाही जास्त स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन प्रोटॉनच्या मध्ये असलाच पाहिजे. दोन प्रोटॉनच्या मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन पेक्षाही मोठा फोर्स एक असला पाहिजे, तरच काय होऊ शकतात, त्या अट्रॅक्शनमुळे ते प्रोटॉन एकत्र राहू शकतात. हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कुठून येतो, तर हा जो मास डिफेक्ट आहे ना, या मास डिफेक्टचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होतं. ओके, अँड दॅट एनर्जी इज यूज टू प्रोड्यूस दॅट स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, और दॅट एनर्जी इज यूज टू बाइंड ऑल न्यूक्लियॉन्स टुगेदर. ओके, तर मास डिफेक्टचा यूज कशासाठी होतो, तर लक्षात घ्या, हे जे कमी झालेलं मास आहे, कारण न्यूक्लियॉन्स सेपरेट असताना मास जास्त असतं, न्यूक्लियॉन्स एकत्र करून न्यूक्लियस तयार केल्यानंतर मास कमी होतं, म्हणजे थोडंसं मास काय होतंय तिथं कमी होतंय. ते कमी झालेलं मास जे आहे ना, त्याचं काय होतंय, एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. कारण मास इज ऑल्सो ए फॉर्म ऑफ एनर्जी, अँड दॅट एनर्जी प्रोड्युसेस स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. ती एनर्जी काय करते, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स प्रोड्यूस करते, आणि तो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स काय करतो, सगळ्या प्रोटॉन्सला आणि न्यूट्रॉन्सला एकत्र बांधून ठेवतो. ओके, म्हणजे पुन्हा एकदा ते न्यूक्लियॉन सेपरेट केले तर पुन्हा एकदा आहे तसं मास काय होणार आहे, पूर्वी एवढं होणार आहे न्यूक्लियॉनचं मास, लक्षात घ्या. परंतु एकत्र आणल्यानंतर, एकत्र बांधून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा काय करावं लागतं, तिथं कुठून तरी एक्स्ट्रा एनर्जी मिळवावी लागते त्या न्यूक्लियॉन्सला बांधून ठेवण्यासाठी. आणि ही एनर्जी कुठून येते, न्यूक्लियॉन्सला बांधून ठेवण्यासाठी, बाइंड करून ठेवण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी कुठून मिळते, मास डिफेक्ट मधून मिळते. म्हणून हा मास डिफेक्ट येतो. ओके, दिस मास डिफेक्ट is converted into energy energy which binds all nucleons together okay, this mass defect is converted into energy which binds all nucleons together. So this mass defect produces strong nuclear force असं आपण म्हणू शकतो. This mass defect produces strong nuclear force. तर अशा प्रकारे हे मास डिफेक्टची कन्सेप्ट आहे, लक्षात आलेली असेल. आणि हे मास डिफेक्टमुळे किती एनर्जी जनरेट होणार आहे, एनर्जी जनरेटेड ड्यू टू मास डिफेक्ट इज इक्वल टू डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. एवढी एनर्जी तिथं तयार होणार आहे, विच विल बी युटिलाइज्ड टू बाइंड द न्यूक्लियस. डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. तर डेल्टा एम म्हणजे काय आहे, मास डिफेक्ट आहे. ओके, मास डिफेक्टशी रिलेटेड याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपल्याला आता बघावे लागतील. क्वेश्चन 1 काय बघा, कॅल्क्युलेट मास डिफेक्ट ऑफ हिलियम. कॅल्क्युलेट मास डिफेक्ट ऑफ हिलियम 2-4. तर याच्यामध्ये दिलंय मास ऑफ प्रोटॉन इज 1.007276 U ॲटॉमिक मास युनिट मध्ये दिलंय. मास ऑफ न्यूट्रॉन दिलेला आहे 1.008665 U, अँड मास ऑफ हिलियम न्यूक्लियस दिलेला आहे. मास ऑफ हिलियम हे दिलेलं आहे 4.001506 U. बघा आता हिलियम कसा तयार होतोय, 2 प्रोटॉन्स
अँड 4 - 2 म्हणजे 2 न्यूट्रॉन्स. ठीक आहे. आता 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉनचं मास टोटल काढून बघूया किती येते. मास ऑफ न्यूक्लियॉन्स. मास ऑफ न्यूक्लियॉन्स कसं काढणार? Z इंटू MP म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन इंटू मास ऑफ इच प्रोटॉन इंटू प्लस, ओके, प्लस मास, टोटल मास ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे काय येणार आहे? A - Z झाले न्यूट्रॉन्स इंटू मास ऑफ इच न्यूट्रॉन. ओके, सो Z किती आहे बघा? 2 प्रोटॉन्स आणि 2 न्यूट्रॉन्स आहेत ना इथं. 2 इंटू 1.007276 आणि न्यूट्रॉनचं किती होणार? 2 इंटू 1.008665. ओके, किती येते बघा हे आता? हे 2.0145552 एवढं येणार आहे. परत इथं 2 न मल्टिप्लाय करूया. हे 2.0 2.017330 एवढं येणार आहे. यांची ऍडिशन करूया. ओके, 288113004. सो न्यूक्लियनचं मास काढलं तर 4.031882 येतं, बरोबर आहे ना न्यूक्लियनचं मास. आणि हेलियम न्यूक्लियसचं मास बघा त्याच्यापेक्षा कमी आहे, 4.00 आहे, 1506. म्हणजे न्यूक्लियसचं मास काय असतं? नेहमी कमी असतं, लक्षात घ्या. अँड देअरफॉर मास डिफेक्ट किती येणार बघा? डेल्टा एम इज इक्वल टू मास ऑफ न्यूक्लियॉन्स म्हणजे 4.031882. ओके, (31882) मायनस किती होणार? 4.001506. हे सबट्रॅक्शन करावं लागेल. सो 6730300. सो आन्सर येणार आहे 0.030376. सो दिस इज द मास डिफेक्ट. एवढा मास डिफेक्ट इथं क्रिएट होणार आहे. ओके, दॅट इज द आन्सर. डेल्टा एम विल बी इक्वल टू 0.030376. ठीक आहे. काही वेळेला बाइंडिंग एनर्जी याच्यावरून विचारली जाते. बाइंडिंग एनर्जी किती येणार आहे? डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. ओके, किंवा हे यू मध्ये आहे. एनर्जी मध्ये किती कन्वर्ट होणार आहे ही मास डिफेक्ट एनर्जी मध्ये? कसं काढायचं माहिती आहे ना? तर तुम्हाला नेहमी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगितलाय. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. 1U म्हणजे किती एनर्जी असते? किती एनर्जी असते हे पाठ पाहिजे, कारण तो फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे या टॉपिकसाठी. 1U म्हणजे 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 0.0376 इंटू काय करावं लागेल? 931 करावं लागेल. इथे एनर्जी कॅल्क्युलेशन काही विचारलेलं नाहीये, परंतु एनर्जी कॅल्क्युलेट करायला सांगितलं बाइंडिंग एनर्जी. तर हे 931 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि 931 न मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येणार आहे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. तर या पद्धतीनं मास डिफेक्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह लिस्ट टाइटली बाउंड न्यूट्रॉन इन 20 CA40 गिवन दॅट. आता इथं जो न्यूक्लियस दिलाय तो कुठला दिलाय? 20 CA40 असा दिलाय. म्हणजे प्रोटॉन्स येणार आहे 20 आणि न्यूट्रॉन्स देखील किती येणार आहे? 20 येणार आहे. मास ऑफ 20 CA40 दिलाय. मास ऑफ 20 CA40 दिलेला आहे. याचा मास किती दिलाय? 39.96
2589 U आणि मास ऑफ 20 Ca39 CaCs दोन्ही ओके 20 Ca39 याचा मास या न्यूक्लियसचा मास देखील दिलाय आणि ते येतं 38.970691 U आणि मास ऑफ न्यूट्रॉन देखील दिले मास ऑफ न्यूट्रॉन 1.008665 U आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलंय एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह ए न्यूट्रॉन एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह ए न्यूट्रॉन एका न्यूट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी किती एनर्जी लागणार आहे आता ही रिॲक्शन थोडीशी आपल्याला लिहावी लागणार म्हणजे न्यूट्रॉन कसा बाहेर पडणार तर लक्षात घ्या 20 Ca40 ओके इज इक्वल टू काय लिहू शकतो मी 20 Ca39 प्लस 1 न्यूट्रॉन या पद्धतीने ही रिॲक्शन लिहू शकतो ठीक आहे बरोबर आहे ना एक न्यूट्रॉन कुणामधून काढायचा आहे 20 Ca40 मधून एक न्यूट्रॉन बाहेर काढायचा आहे लक्षात घ्या आणि तो न्यूट्रॉन बाहेर काढण्यासाठी किती एनर्जी लागेल असा क्वेश्चन आहे क्वेश्चन लक्षात येतो का बघा 20 Ca40 हा एक न्यूक्लियस आहे त्याच्यामधून एका न्यूट्रॉनला बाहेर काढण्यासाठी किती एनर्जी लागेल दॅट इज द क्वेश्चन ठीक आहे आता 20 Ca40 मधून एक न्यूट्रॉन जर बाहेर पडला तर झेड काय चेंज होणार नाही ऍज इट इज 20 राहणार परंतु ऍटॉमिक मास नंबर काय होणार आहे 40चा 39 होणार आहे त्याच्यामुळे ही जी न्यूक्लिअर रिॲक्शन जी आहे ते आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल 20 Ca40 इज इक्वल टू 20 Ca39 प्लस 1 न्यूट्रॉन ओके बॅलन्स होत आहे आता एनर्जी कधी प्रोड्यूस होते ज्यावेळी मासचा डिफरन्स प्रोड्यूस होतो त्याच वेळी एनर्जी कधी प्रोड्यूस होते किंवा कधी लागते ज्यावेळी मासचा डिफरन्स प्रोड्यूस होतो त्यावेळी आता बघा लेफ्ट हँड साईडचं मास आणि राईट हँड साईडचं मास जर एक्झॅक्टली सेम असलं तर इथं एनर्जी ऍब्सॉर्ब पण होणार नाही किंवा लिबरेट पण होणार नाही लक्षात घ्या परंतु लेफ्ट हँड साईडचं मास आणि राईट हँड साईडचे मास याच्यामध्ये जर डिफरन्स असला तर तेवढ्या तो मासचा डिफरन्स म्हणजेच त्याला काय म्हणायचं पुन्हा एकदा मास डिफेक्ट म्हणायचं मास डिफेक्ट तर तेवढ्या मास डिफेक्टचं काय होणार आहे एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होणार आहे अँड दॅट एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह न्यूट्रॉन आता 20 Ca40चं मास तर दिलेलंच आहे याच्यापासून काय तयार होणार आहे 20 Ca39 आणि 1 न्यूट्रॉन यांचं मास आपल्याला काढावं लागेल आणि ते मास इथं दिलेलं आहे कारण दोन्ही साईडचे डिफरन्स ऑफ मास असल्याशिवाय लक्षात घ्या डिफरन्स ऑफ मास असल्याशिवाय एनर्जी कन्व्हर्जन होणार नाही आता काय करूया 20 Ca39चं मास लिहूया 20 Ca39चं मास किती आहे बघा 38.970691 बरोबर आहे ना 20 Ca13 38.970691 आणि मास ऑफ न्यूट्रॉन किती आहे 1.008665 याची जर ऍडिशन केली 20 Ca39 आणि न्यूट्रॉन 6 15 13 9 7 9 39 पॉइंट ओके सो 39.979356 U हे येणार आहे राईट हँड साईडचं टोटल मास आणि लेफ्ट हँड साईडचं टोटल मास किती आहे बघा 39.962589 म्हणजे हे मास का आहे कमी आहे आणि हे मास का आहे जास्त आहे ओके मास जास्त आहे म्हटल्यावर काय करावं लागेल इथं एनर्जी सप्लाय करावी लागणार आहे न्यूट्रॉन एक बाहेर काढण्यासाठी आता सो डेल्टा एम काढूया डेल्टा एम काढायचा असेल तर काय करावं लागेल हे मास मायनस करावं लागेल 39. हे कुणाचं मास 20 Ca40चं मास मायनस करावं लागेल 39.962589 U
Okay, so 16 minus 9, that is 7. 15 minus 9, 6. After that, 13 minus 6, 7. 6, 1, 0, 0. 0.016767. सो हा येणार आहे मास डिफेक्ट, आणि जेवढा मास डिफेक्ट असेल ना तेवढीच एनर्जी लागणार आहे. सो एनर्जी रिक्वायर्ड काय येणार आहे? एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन विल बी डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर करू शकताय. डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर केलं तरी चालेल, परंतु मास जर एएमयू मध्ये असेल तर डायरेक्टली फॉर्म्युला काय आहे? यू मधलं मास इंटू 931. सो 0.016767 इंटू 931 एवढी मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये एनर्जी लागणार आहे. हे कॅल्क्युलेशन करावं लागणार. सो आन्सर येतं 15.61 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी एका न्यूट्रॉनला बाहेर काढण्यासाठी लागणार आहे. लक्षात येतोय प्रॉब्लेम? म्हणजे कुठलीही न्यूक्लिअर रिॲक्शन असेल आणि तुम्हाला त्याची अगोदर काय करावे लागेल? LHS ठरवावे लागेल, RHS ठरवावे लागेल, आणि किती एनर्जी लागणार आहे किंवा लिबरेट होणार आहे हे कसं काढायचं? दोन्हीकडचे मासेस काढायचे, डिफरन्स काढायचा आणि डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर करायचं. आणि याच्यामध्ये यू मध्ये मासेस जनरली असतात. एएमयू मध्ये मासेस दिलेले असेल तर मास डिफेक्ट एएमयू मध्ये काढायचा आणि 931 त्याला मल्टिप्लाय करायचं. हे नेहमी लक्षात ठेवा. मास डिफेक्ट एएमयू मध्ये असेल तर कसं काढायचं? एनर्जी 931 न मल्टिप्लाय करायचं. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये तुमचं आन्सर येईल. लक्षात येत आहे? नेक्स्ट 13.7 नंबर एक्झाम्पल. अ न्यूट्रॉन ब्रेक्स इंटू प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. आता बघा, इथं देखील एक न्यूक्लिअर रिएक्शन आहे. अ न्यूट्रॉन ब्रेक्स अप इंटू अ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. कारण न्यूट्रॉन तुम्हाला माहित आहे न्यूक्लियसच्या बाहेर अनस्टेबल असतो, न्यूक्लियसच्या आतमध्ये फक्त स्टेबल असतो. न्यूक्लियसच्या बाहेर एका ठराविक टाइम नंतर त्याचं डिके होतं न्यूट्रॉनचं न्यूक्लियसच्या बाहेर, आणि डिके झाल्यानंतर त्याच्यापासून एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन तयार होतो. ठीक आहे. कॅल्क्युलेट एनर्जी प्रोड्युस्ड इन दिस रिॲक्शन. म्हणजे न्यूट्रॉनचं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर किती एनर्जी प्रोड्यूस होईल. ओके, तर आता इथं मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलंय, मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलाय 9 इंटू 10⁻⁻31. मास ऑफ प्रोटॉन दिलेला आहे 1.6725 इंटू 10⁻27 किलोग्राम मध्ये मास दिलं, आणि मास ऑफ न्यूट्रॉन दिलेला आहे 1.6747 इंटू 10⁻27 किलोग्राम, and sees the velocity of light 3 into 10⁸. आता हा जो प्रॉब्लेम आहे ना तो आपण दोन मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. एक मेथड नेहमीची मेथड, लेफ्ट हँड साईडचं टोटल मास काढायचं. लेफ्ट हँड साईडचा मास म्हणजे एका न्यूट्रॉनचाच मास येणार आहे. राईट हँड साईडचं मास काढायचं म्हणजे इलेक्ट्रॉन प्लस प्रोटॉन या दोघांची ऍडिशन होणार आहे. ठीक आहे. आणि त्याचं काय करायचं आहे? सबट्रॅक्शन केल्यानंतर डेल्टा एम मिळणार. आता हे डेल्टा एम आपल्याला कशामध्ये मिळणार? किलोग्राम मध्ये मिळणार. ओके, हे डेल्टा एम जे आहे ते किलोग्राम मध्ये मिळणार. सो डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर म्हणजे तुमची काय येणार आहे? एनर्जी प्रोड्यूस असणार आहे. म्हणजे जो काही डिफेक्ट असेल, मास डिफेक्ट. लक्षात येत आहे? डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर ही एक मेथड आहे. दुसरी मेथड डायरेक्ट मेथड एक यूज करता येईल. आपण न्यूट्रॉनचं मास म्हणजे किती एनर्जी, प्रोटॉनचं मास म्हणजे किती एनर्जी आणि इलेक्ट्रॉनचं मास म्हणजे किती एनर्जी, डायरेक्टली ते पण त्या व्हॅल्यू जर तुम्हाला पाठ असतील तर ते डायरेक्ट सोल्युशन पण करू शकता. या मासचा वापर करायची गरज नाही. ती मेथड थोडीशी आपण वापरून बघूया. तर डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर या रिलेशन नुसार त्याच्यासाठी त्या व्हॅल्यूज तुम्हाला फक्त पाठ कराव्या लागणार आहेत. ओके,
त्या व्हॅल्यूज काय काय आहेत बघा. आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशन नुसार आपण हे काढलेलं होतं बघा. इलेक्ट्रॉनची एका इलेक्ट्रॉनचं मास कंप्लीट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं तर ती किती एनर्जी तयार होते? 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. प्रोटॉन म्हणजे 941.1 आणि न्यूट्रॉन म्हणजे 942.2. बरोबर. म्हणजे एका न्यूट्रॉनची एनर्जी असणार 942.2. हे असं देखील डायरेक्ट आन्सर याचं काढता येईल. मास ऑफ न्यूट्रॉन म्हणजे किती असतं? 942.2 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट ओके पर सी स्क्वेअर. मास ऑफ प्रोटॉन असतं 941.1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर आणि इलेक्ट्रॉनचं मास किती असतं? 0.511 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. पर सी स्क्वेअर इथं काय लिहायची गरज नाही आता. बघा आता इथं काय होणार आहे? प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन तयार हे प्रोटॉन आहे सॉरी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची एकूण एनर्जी किती होणार बघा. यांची ऍडिशन करावी लागणार दोघांची. किती होणार? 941.5 + 1 म्हणजे 611 होणार मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची मिळून टोटल एनर्जी होते 941.611 आणि मास ऑफ न्यूट्रॉन किती आहे? 942.2. आता याचा डिफरन्स काढावा लागेल. सो 942.2 मायनस 941.611 म्हणजे हे सबट्रॅक्शन केलं तर काय येणार आहे? 925 आणि इथे येणार आहे 0.529 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी इथं रिलीज होणार आहे. 0.589 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही सोपी मेथड आहे. जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास डायरेक्टली मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आपल्याला जर माहिती असेल तर डायरेक्ट हे कॅल्क्युलेशन करू शकतो. तर मास ऑफ न्यूट्रॉन म्हणजे 942, मास ऑफ प्रोटॉन म्हणजे 941 आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 0.511. ओके. न्यूट्रॉनचं ज्यावेळी प्रोटॉन इलेक्ट्रॉन मध्ये कन्व्हर्जन होणार त्यावेळी न्यूट्रॉनची टोटल एनर्जी असणार 942.2 आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉनची एनर्जी असणार 941.611. मग डिफरन्स एवढी एनर्जी काय होणार? इथं लिबरेट होणार आहे, बाहेर पडणार आहे. दॅट इज 0.589 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस. नेक्स्ट कन्सेप्ट बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस किंवा त्याला न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी असं म्हटलं जातं. बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी. आता आपण प्रोटॉन ऍटमची बाइंडिंग एनर्जी देखील बघितलेली होती, बरोबर आहे ना? ऍटमची बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? ऍटम मधून इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला बाइंडिंग एनर्जी ऑफ ऍटम असं म्हणतो, लक्षात घ्या. तसं ग्रॅव्हिटेशन मध्ये बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट देखील आहे. सॅटेलाइटला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून बाहेर काढण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला काय म्हणतो आपण? बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. बाइंडिंग एनर्जीची कन्सेप्ट कुठं आली आहे बघा. ग्रॅव्हिटेशन मध्ये आली आहे, ऍटम्स टॉपिक मध्ये आली आहे आणि आता न्यूक्लियस टॉपिक मध्ये आलेली आहे. बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय असतं? सॅटेलाइटची बाइंडिंग एनर्जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह सॅटेलाइट फ्रॉम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड, दॅट इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. तसं बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन किंवा बाइंडिंग एनर्जी ऑफ ऍटम म्हणजे काय असतं? मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिव्हन टू द इलेक्ट्रॉन so that it become free from the atom, okay, or it comes out from the atom. त्याला काय म्हणतो आपण? बाइंडिंग एनर्जी ऑफ द ऍटम. बाइंडिंग एनर्जी ऑफ ऍटम किती असते? हायड्रोजन ऍटमच्या बाबतीत 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट.
कारण ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आपण काय केलं, आणखी तेवढीच एनर्जी दिली, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिली, तर इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी काय होते, 0 होते आणि तो काय होतो, ऍटम मधून फ्री होतो. सो बघा, ऍटमची बाइंडिंग एनर्जी असते 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तसं आता न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी, ऍक्च्युली बाइंडिंग एनर्जी हा जरी वर्ड असला तरी त्याचा मिनिंग काय होतोय, अनबाइंड करण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी. म्हणजे सॅटेलाइटला रिमूव्ह करण्यासाठी, इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी, तसं इथं काय होणार आहे, न्यूक्लिऑन्सला रिमूव्ह करण्यासाठी. म्हणजे न्यूक्लियस म्हणजे काय असणार आहे, अनेक न्यूक्लिऑन्सचा एक ग्रुप असणार आहे, ते एकमेकाला टाईटली बाउंडेड कंडिशन मध्ये असणार आहेत. ठीक आहे, ड्यू टू द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. तर या सगळ्या न्यूक्लिऑन्सला सेपरेट करण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे त्याला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस असं म्हटलं जातं. ओके, इथं वर्ड बाइंडिंग एनर्जी असला तरी डेफिनेशन मात्र काय आहे, अनबाइंड करण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी. ओके, सो न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी is defined as minimum amount of energy required to separate all nucleons from nucleus. म्हणजे न्यूक्लियस मध्ये जेवढे नंबर ऑफ न्यूक्लिऑन्स आहेत त्या सगळ्यांना सेपरेट करण्यासाठी, ओके, सगळ्यांना, एक नव्हे, त्याच्यातला एक न्यूक्लियॉन नव्हे, सगळ्यांना सेपरेट करण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे त्याला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस. आणि बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस कशी काढली जाते, तर बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस इज इक्वल टू डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. तर डेल्टा एम म्हणजे काय असणार आहे, मास डिफेक्ट. ओके, मास डिफेक्ट ऑफ दॅट न्यूक्लियस. कारण न्यूक्लियस एकत्र होत असताना, न्यूक्लियस तयार होत असताना, न्यूक्लिऑन्स एकत्र होत असताना काय होतंय, मास थोडंसं कमी होतंय आणि ते मास काय होतंय, त्याला बांधून ठेवण्यासाठी, सगळ्या न्यूक्लिऑन्सला बांधून ठेवण्यासाठी त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतंय आणि ते न्यूक्लियॉनला बांधून ठेवण्यासाठी वापरलं जातं. बरोबर, मग सगळ्या न्यूक्लियनला परत सेपरेट करण्यासाठी एक्झॅक्टली तेवढीच अमाऊंट ऑफ एनर्जी परत काय करावी लागते, तिथं सप्लाय करावी लागते. म्हणजे न्यूक्लियन्सला बांधून ठेवण्यासाठी जेवढी एनर्जी लागते तेवढीच सगळ्या न्यूक्लियन्सला सेपरेट करण्यासाठी देखील एनर्जी लागते. न्यूक्लियन्सला बांधून ठेवण्यासाठी एनर्जी किती लागणार, डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. मास डिफेक्ट असणारच आहे, मास डिफेक्ट इंटू सी स्क्वेअर. मग तेवढीच एनर्जी काय लागणार आहे, सगळ्या न्यूक्लियन्सला सेपरेट करण्यासाठी लागणार आहे. सो बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. दॅट इज द फॉर्म्युला फॉर द बाइंडिंग एनर्जी. ओके, बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियसची कन्सेप्ट लक्षात आली का बघा. बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस, त्याला EB या लेटरनं देखील काही वेळेला डिनोट केलं जातं. EB इज इक्वल टू डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. पुन्हा एकदा बघा, न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट ऑल न्यूक्लिऑन्स फ्रॉम द न्यूक्लियस. आणि ही बाइंडिंग एनर्जी मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असते. बघा, ऍटमची बाइंडिंग एनर्जी किती आहे, जस्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये, आणि न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी मात्र मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येते. म्हणजे न्यूक्लियसला फोडायचं असेल, न्यूक्लियस मधले सगळे न्यूक्लियॉन सेपरेट करायचे असेल तर लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी ऍज कम्पेअर टू ऍटम लागते. ऍटम मधून एक इलेक्ट्रॉन बाहेर काढायला फक्त 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागेल, म्हणजे हायड्रोजन असेल तर. बाकीचे असतील तर 13.6 इंटू झेड स्क्वेअर हायड्रोजन लाईक ऍटम साठी. आणि न्यूक्लियस मधल्या न्यूक्लियॉनला सेपरेट करण्यासाठी मात्र मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये, म्हणजे जवळपास याच्या 10⁵ टाइम्स एनर्जी इथं लागणार आहे. ओके, दॅट इज द न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी. न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी नंतर आणखी एक महत्वाची कन्सेप्ट आहे, दॅट इज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. नेक्स्ट इज बाइंडिंग एनर्जी per न्यूक्लियॉन.
त्याला EBN असं म्हटलं जातं. EBN. EB म्हणजे बाइंडिंग एनर्जी आणि EBN म्हणजे काय? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे काय? आता बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय सांगितलं? सगळ्या न्यूक्लियॉन्सला एकमेकापासून सेपरेट करण्यासाठी, पूर्णपणे न्यूक्लियस फोडण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला बाइंडिंग एनर्जी असं म्हणतो. तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे काय येणार आहे? तर मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट वन न्यूक्लियॉन फ्रॉम द न्यूक्लियस. न्यूक्लियस मधून एका न्यूक्लियॉनला बाहेर काढण्यासाठी, म्हणजे एक प्रोटॉन किंवा एक न्यूट्रॉन, ओके, एकाला बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे त्याला काय म्हणायचं? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन असं म्हणायचं. ओके, सो डेफिनेशन काय येणार बघा? द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी required to separate one nucleon from nucleus is called as binding energy per nucleon. लक्षात येते? तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कितीला कसं काढणार बघा? आपल्याला माहित आहे टोटल बाइंडिंग एनर्जी माहित आहे. टोटल बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? सगळ्या न्यूक्लियॉनला सेपरेट करण्यासाठी लागणारी एनर्जी. सगळे न्यूक्लियॉन म्हणजे किती असणार? सगळे न्यूक्लियॉन म्हणजे किती असणार रे? त्या नंबरला काय म्हणायचं? झेड म्हणायचं का ए म्हणायचं? सगळे न्यूक्लियॉन्स म्हणजे ए म्हणणार ना. म्हणजे EB डिवायडेड बाय ए केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? EBN मिळणार. EB डिवायडेड बाय ए म्हणजे EBN. तर सगळ्या न्यूक्लियॉनला सेपरेट करायला एनर्जी किती लागते? EBN. असे किती न्यूक्लियॉन्स आहेत? न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स, त्याला ॲटॉमिक मास नंबर म्हणणार आपण. म्हणजे सगळ्या न्यूक्लियॉनला सेपरेट करायला एनर्जी लागते EB. आणि न्यूक्लियॉन्स किती आहेत? टोटल न्यूक्लियॉन्स ए आहेत. तर EB डिवायडेड बाय ए म्हणजे काय येणार आहे? एका न्यूक्लियॉनला सेपरेट करण्यासाठी लागणारी एनर्जी. ओके, सगळ्या न्यूक्लियॉनला सेपरेट करायला EB लागते. असे किती न्यूक्लियॉन्स आहेत? ए. प्रत्येक न्यूक्लियॉनला सेपरेट करायला ऑन एन एव्हरेज किती एनर्जी लागणार आहे? तर EB डिवायडेड बाय ए. सो EBN इज द EB डिवायडेड बाय ए. दॅट इज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. ठीक आहे. सो मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट वन न्यूक्लियॉन फ्रॉम न्यूक्लियस इज कॉल्ड एज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. आता न्यूक्लियसची स्टॅबिलिटी जी आहे, म्हणजे न्यूक्लियस स्टेबल राहणार का, हे कशावर डिपेंड असतं? ह्या गोष्टीवर डिपेंड असतं. दॅट इज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन किती आहे. ओके, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन हे काढण्यापाठीमाग रिझन काय आहे? तर ही जी टर्म आहे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन, ही तुम्हाला सांगते की तो न्यूक्लियस स्टेबल असणार का अनस्टेबल असणार आहे. ओके, stability of nucleus depends on बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. म्हणजे जर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जास्त असेल तर तो न्यूक्लियस काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. आणि बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जर कमी असेल तर तो काय असणार आहे? अनस्टेबल असणार आहे. ओके, EBN मोर म्हणजे काय असतं? स्टेबल न्यूक्लियस असतं. आणि EBN लेस म्हणजे तो असणार आहे अनस्टेबल. म्हणजे फक्त EB वरून, लक्षात घ्या काय सांगतोय, फक्त EB माहिती असेल, म्हणजे बाइंडिंग एनर्जी फक्त माहिती असेल तर तो स्टेबल आहे का अनस्टेबल आहे सांगू शकत नाही. परंतु EBN माहित असेल, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन माहित असेल, तर मात्र तो न्यूक्लियस स्टेबल आहे का अनस्टेबल आहे हे आपण सांगू शकतो. किंवा दोन न्यूक्लिय दिलेले असतील, दोघांचीही EBN दिलेली असेल, EBN, तर कोण मोर स्टेबल आणि कोण लेस स्टेबल हे आपण EBN वरून फाइंड आउट करू शकतो. ज्याचं EBN जास्त असणार आहे ते स्टेबल असणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला असं सांगितलं की
सपोज युरेनियम, ओके, एक एक्झाम्पल आपण घेऊया इथं. हे बघा, युरेनियमची तुम्हाला युरेनियम 23892 युरेनियम 238, ओके. याची समजा टोटल बाइंडिंग एनर्जी दिली आहे तुम्हाला. बाइंडिंग एनर्जी किती दिली? 2150 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. आणि दुसरा आहे आयर्न. ओके, आयर्न आहे 56 आणि इथं 28. आयर्न 56 into 28. याची बाइंडिंग एनर्जी दिली आहे, दॅट इज 492 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन काय बघा, असा सिंपल एक क्वेश्चन होऊ शकतो की युरेनियम या न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी आहे 2150 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि आयर्न ची बाइंडिंग एनर्जी आहे 492 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर विच वन इज मोर स्टेबल? विच वन इज मोर स्टेबल? याच्यामधला जास्त स्टेबल कोण असेल, असं जर क्वेश्चन आला तर याचा आन्सर काय कसं काढू शकणार? आता बाइंडिंग एनर्जीची व्हॅल्यू जर बघितली तर बाइंडिंग एनर्जी ऑफ युरेनियम बघितलं 2150 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि आयर्नची बघितली तर 492 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता ही टोटल ही काय आहे? बाइंडिंग एनर्जी आहे. टोटल बाइंडिंग एनर्जी माहिती असेल तर आपण स्टॅबिलिटी डिसाइड करू शकत नाही. स्टॅबिलिटी कशावर ठरते म्हणून सांगितलं मी? EBN वर ठरते. EB वर ठरत नाही. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन आपल्याला काढावं लागेल, लक्षात घ्या. सो EBN ऑफ युरेनियमचा EBN किती येणार बघा? 2150. ही बाइंडिंग एनर्जी दिली रे. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन नाही दिलेली, बाइंडिंग एनर्जी दिली आहे. सो बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन काढण्यासाठी काय करावं लागेल? ऍटॉमिक मास नंबरने डिवाइड करावं लागेल, बरोबर आहे ना? सो 2150 डिवायडेड बाय 238 म्हणजे हे किती येतं साधारणपणे 9. जस्ट अ मिनिट. 238, सॉरी, हे 2150 नाहीये, बाय मिस्टेक. इट इज 1808 आहे. इट इज 1808 आहे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर आता बघा, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन ऑफ युरेनियम काढावं लागेल. किती येणार बघा? 1808 डिवायडेड बाय 238. ओके, किती येणार बघा? 1808 डिवायडेड बाय 238 ही येते 7.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, ओके, पर न्यूक्लियॉन. आणि बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन फॉर आयर्न जर काढला आपण, म्हणजे 492 डिवायडेड बाय 56. 492 डिवायडेड बाय 56, तर ही येते 8.7 किंवा 8.8च्या जवळपास येते. 8.8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर न्यूक्लियॉन. लक्षात येत आहे? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन. आता बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन जास्त कोणाचा आहे? आयर्नचा आहे. ओके, युरेनियमची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन कमी आहे, अँड देअरफॉर व्हॉट विल हॅपन हिअर? आयर्न इज मोर स्टेबल दॅन युरेनियम. युरेनियम आणि आयर्न याच्यामध्ये मोर स्टेबल कोण असणार आहे? आयर्न असणार आहे. म्हणजे स्टॅबिलिटी कशावर डिसाइड होते? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियनवर. म्हणजे जेवढी बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन जास्त, तेवढं मोर स्टॅबिलिटी असते. आता बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियनचा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू ऍटॉमिक मास नंबर कसा असतो बघा. ग्राफ ऑफ EBN, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन, with respect to atomic mass number, that is A. So EBN with respect to A चा ग्राफ.
कसं येणार बघा, इट विल बी लाईक दिस. तर याच्यामध्ये एक्स ऍक्सिसवर असणार आहे ऍटॉमिक मास नंबर आणि वाय ऍक्सिसवर असणार आहे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन, म्हणजे टोटल बाइंडिंग एनर्जी नव्हे, एका न्यूक्लियॉनची बाइंडिंग एनर्जी. ओके, याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ जो आहे तो या पद्धतीने आहे, लक्षात घ्या. सो ग्राफ इज लाईक दिस. तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जे आहे ती सगळ्यात कमी जी आहे ते कुणाला आहे, ड्यूटेरियमला. ओके, 2H साठी बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन सगळ्यात कमी आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे पीक पॉइंट जो आहे या ग्राफचा पीक पॉइंट तो कुणासाठी, फेरस साठी आहे, आयर्न 56. म्हणजे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन सगळ्यात जास्त कुणाची आहे, आयर्नची आहे. म्हणजे सगळ्यात जास्त स्टेबल न्यूक्लियस जर विचारला तर त्याचा आन्सर काय येणार आहे, आयर्न येणार आहे. म्हणजे जेवढे एलिमेंट्स आहेत आतापर्यंत, जेवढे एलिमेंट्स डिस्कवर झालेले आहेत, जेवढे न्यूक्लियाय डिस्कवर झालेले आहेत, तर सगळ्या न्यूक्लियामध्ये बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन सगळ्यात जास्त आयर्नची असते आणि ती साधारणपणे आयर्नची आहे 8.8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, आयर्नची किती आहे, 8.8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे आयर्न मधून एका न्यूक्लियॉनला एक प्रोटॉन किंवा एक न्यूट्रॉनला बाहेर काढण्यासाठी साधारणपणे एनर्जी लागते 8.8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. सगळ्यात कमी आहे ड्यूटेरियम साठी आणि ती व्हॅल्यू आहे, ड्यूटेरियम साठी व्हॅल्यू आहे, ओके, इट इज 1.1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1.1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता बघा, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जर आपण बघितलं तर हे लाइटर जे न्यूक्लियॉन्स आहेत त्याला कमी आहे आणि परत खूप हेवी न्यूक्लियाय जे आहेत त्यांना पण कमी आहे आणि मिडल न्यूक्लियायला साधारणपणे काय आहे, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जे आहे ते काय आहे, जास्त आहे. म्हणजे असं झालेलं नाहीये की खूप हेवी न्यूक्लियायला बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जास्त आहे आणि खूप लाईट न्यूक्लियायला बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियाय कमी आहे, असं झालेलं नाहीये, लक्षात घ्या. सो विथ रिस्पेक्ट टू ऍटॉमिक मास नंबर इथं काय होताना दिसतं, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन मेजर केली तर विथ रिस्पेक्ट टू ऍटॉमिक मास नंबर इथं काय होताना दिसतं, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन वाढत जाते, एका मॅक्सिमम लेवलला पोहोचते आणि परत काय होते, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कमी 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 होत जाते. ओके, सो बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन इज लेस फॉर, बघा याच्यावर एमसीक्यू असा होऊ शकतो काय, की बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन लेस फॉर कुणाला, व्हेरी लाईट न्यूक्लियाय ऍज वेल ऍज व्हेरी हेवी न्यूक्लियाय, बरोबर आहे ना. कारण इथला पुढचा पोर्शन बघा, हे पुढचे जे असणार आहे ते सगळे हेवी असणार ना, इथून पुढचे सगळे हेवी न्यूक्लियाय असणार आहेत आणि इथून पाठीमागचे सगळे काय असणार आहेत, लाईट न्यूक्लियाय असणार आहेत. तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियाय, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियाय काय आहे, लेस फॉर लाईट न्यूक्लियाय ऑल्सो अँड लेस फॉर हेवी न्यूक्लियाय ऑल्सो. अँड बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियाय इज मोर फॉर मिडल न्यूक्लियाय. ओके, मधले जे न्यूक्लियाय त्यांना बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियाय काय आहे, जास्त आहे. तर साधारणपणे A50 पासून A80 पर्यंत साधारणपणे हा काय आहे, फ्लॅट कर्व आहे. A50 to 80, ऍटॉमिक मास नंबर 50 पासून ऍटॉमिक मास नंबर 80 पर्यंत साधारणपणे हा हॉरिझॉन्टल कर्व आहे. म्हणजे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन अप्रॉक्सिमेटली तेवढीच आहे. 50 पेक्षा कमी असेल तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियाय कमी आहे आणि 80च्या पुढे देखील काय आहे, EBN कमी आहे, लक्षात येते. अँड मोस्ट स्टेबल न्यूक्लियस इज आयर्न, कारण त्याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन सगळ्यात जास्त आहे. तर हा आहे ग्राफ ऑफ EBN, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन विथ रिस्पेक्ट टू ऍटॉमिक मास नंबर. आता याच्यामध्ये देखील तुम्हाला असं दिसून येईल की इथं सुरुवातीला असे 3 पीक्स आलेत बघा, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉनचे पीक आलेत, परत इथं ट्रप तयार झालाय, क्रेस्ट आलाय, परत ट्रप तयार झालाय. तर इथं जर बघितलं, इथं आहे लिथियम, इथं आहे हेलियम, इथं आहे नायट्रोजन, ओके, इथं आहे
कार्बन 12, कार्बन 12, त्याच्यानंतर ऑक्सिजन 18 आणि इथं आहे ऑक्सिजन 16, लिथियम 6 आणि हे आहे हेलियम 4. इथं देखील एक महत्वाचं आणखी एक कन्फ्युजन मिळतं, लक्षात घ्या. हे बघा, हेलियमची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन लिथियमच्या बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन पेक्षा थोडीशी जास्त आहे, बरोबर आहे ना. त्याचबरोबर कार्बन 12 ची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन, कार्बन 12 ची EBN ही थोडीशी जास्त आहे कुणाच्या, नायट्रोजन 14 पेक्षा. आणि ऑक्सिजनची इथं 2 आयसोटोप्स आहेत, लक्षात घ्या. ऑक्सिजन 16 ची EBN का आहे जास्त आहे आणि ऑक्सिजन 18 ची मात्र का आहे कमी. इथं व्यवस्थित जर बघितलं तर हेलियम 2 मध्ये काय असणार आहे, हेलियम 2 मध्ये 2 प्रोटॉन प्लस 2 न्यूट्रॉन असणार आहेत. आणि लिथियम मध्ये बघितलं 3Li मध्ये काय असणार आहे, 3 प्रोटॉन्स प्लस 3 न्यूट्रॉन्स असणार आहेत. 3 प्रोटॉन प्लस 3 न्यूट्रॉन. ठीक आहे, बघा हा एक फॅक्टर झाला. या दोघांच्या मध्ये हेलियम जास्त आहे एनर्जी बाय EBN. नायट्रोजन कार्बनचं कंपॅरिझन केलं तर C12 मध्ये 6 प्रोटॉन प्लस 6 न्यूट्रॉन येतं आणि 14N मध्ये ओके किंवा N14 मध्ये 7 प्रोटॉन प्लस 7 न्यूट्रॉन्स येतात, बरोबर. आणि याच्यामध्ये कुणाची आहे, कार्बनची एनर्जी काय आहे, कार्बनची EBN काय आहे, जास्त आहे. सिमिलरली O16 आणि O18 बघितलं तर O16 म्हणजे 8 प्रोटॉन प्लस 8 न्यूट्रॉन्स आहेत आणि O18 मध्ये 9 प्रोटॉन्स प्लस 9 न्यूट्रॉन्स आहेत. आणि याच्यामध्ये जास्त बाइंडिंग एनर्जी कोणाची आहे, EBN जास्त कोणाची आहे, ऑक्सिजनची आहे EBN. आणि याच्यावरून एक कन्क्लुजन आपल्याला काढता येईल. हे कन्क्लुजन काय काढता येते बघा, इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन आणि इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन जर असतील, इव्हन प्रोटॉन इव्हन न्यूट्रॉन असतील तर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन काय असतं, जास्त असतं. बघा हेलियमची जास्त आहे आणि लिथियमची कमी आहे ना. आणि ऑड प्रोटॉन आणि ऑड न्यूट्रॉन असतील तर EBN काय असतं, कमी असतं, लिथियमचं कमी आहे. तसं इतर नेक्स्ट ग्रुप जरी आपण बघितला तर इथं देखील इव्हन प्रोटॉन इव्हन न्यूट्रॉन असेल तर EBN जास्त, ऑड प्रोटॉन ऑड न्यूट्रॉन असतील तर EBN कमी. पुन्हा एकदा ऑक्सिजन 16 ऑक्सिजन 18 जरी बघितलं तर तिथं देखील आपल्याला तेच लक्षात येत आहे, बरोबर आहे ना. इथं काय होणार, 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन म्हणजे इव्हन प्रोटॉन इव्हन न्यूट्रॉन असतील तर, लक्षात येते का, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या जर इव्हन असेल तर EBN जास्त असतं. म्हणजे थोडक्यात प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या जर इव्हन असेल तर तो स्टेबल, मोर स्टेबल न्यूक्लियाय असतो. आणि ऑड असेल, प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या भलेही जास्त असू दे परंतु ती ऑड जर असेल ना तर तो थोडासा अनस्टेबल असतो. हे देखील याच्यामध्ये ग्राफमध्ये दिसून येतं. सो दिस इज द ग्राफ ऑफ EBN विथ रिस्पेक्ट टू ॲटॉमिक मास नंबर A. याच्यातले MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर काही महत्वाच्या गोष्टी इथं तुम्हाला ह्या लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे EBN कुणाला जास्त असतं आणि कुणाला कमी असतं. तर EBN जे आहे ते कमी असतं. कुणाला कमी असतं, खूप लाईट न्यूक्लियाय आणि खूप हेवी न्यूक्लियाय. 50 पेक्षा कमी आणि 80 पेक्षा जास्त. काही वेळेला हे 30 पण दिलं जातं, काही बुकमध्ये हे 30 दिलेलं आहे. 30 जरी दिलं तरी जे लाईट न्यूक्लिया आहेत आणि हेवी न्यूक्लिया आहेत त्यांच्यासाठी बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कमी असते. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कमी म्हणजे काय, एक न्यूक्लियॉन बाहेर काढायला कमी एनर्जी लागते, इथं कमी एनर्जी लागते. आणि मिडल रिजन मधले जे न्यूक्लिया आहेत ना तिथं मात्र इझिली न्यूक्लियॉनला बाहेर काढता येणार नाही, कारण इथं बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन जास्त आहे. सो मिडल जे आहे 30 to 80 किंवा 50 to 80 मधले जे न्यूक्लिया आहेत ते मोर स्टेबल आहेत. ओके, खूप म्हणजे याचा अर्थ खूप लाईट न्यूक्लिया हे अनस्टेबल असतात आणि खूप हेवी न्यूक्लिया देखील अनस्टेबल असतात. आणि मिडलचे जे न्यूक्लिया आहेत ते मात्र स्टेबल आहेत. त्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट काय लक्षात येते, तर इव्हन प्रोटॉन इव्हन न्यूट्रॉन असतील, प्रोटॉनची संख्या पण इव्हनच पाहिजे, न्यूट्रॉनची संख्या इव्हन नंबरच पाहिजे, असं असेल तर तो जास्त स्टेबल असतो, कारण EBN जास्त असतं. आणि ऑड प्रोटॉन ऑड न्यूट्रॉन जर असतील तर मात्र काय येतं, EBN थोडंसं कमी, म्हणजे थोडासा अनस्टेबल येतो कम्पॅरेटिव्हली. हे लक्षात ठेवावं लागेल.
आता बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन कमी असेल तर ते अनस्टेबल असतं असं म्हणून मी सांगितलंय. बरोबर, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन EBN कमी असेल तर तो अनस्टेबल असतो. अनस्टेबल असतो म्हणजे नेमकं काय होतं, तर अनस्टेबल असेल तर दोन गोष्टी घडतात. एक तर फ्युजन घडतं किंवा फिजन घडतं. मी काय सांगतो व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. अनस्टेबल असेल तर एक तर फ्युजन तरी घडणार आहे किंवा फिजन तरी घडणार आहे. ओके, तर EBN कमी कुणासाठी आहे? हा जो हेवी न्यूक्लियसचा पार्ट आहे, हेवी न्यूक्लियाचा जो पार्ट आहे 80च्या पुढं, यांची EBN कमी आहे म्हणजे हे अनस्टेबल असणार. अनस्टेबल असणार म्हणजे यांच्या बाबतीत काय होतं, जनरली फिजन प्रोसेस घडते. फिजन, न्यूक्लिअर फिजन प्रोसेस म्हणायचं. म्हणजे एका न्यूक्लियसचे काय होतात, दोन सेपरेट न्यूक्लियस तयार होतात, ज्याला फिजन प्रोसेस असं म्हणायचं. आणि या प्रोसेसमध्ये काय होतं बघा, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन वाढणार, म्हणजे या प्रोसेसमध्ये काय होणार, एनर्जी रिलीज होणार आहे. कारण लक्षात घ्या, हेवी न्यूक्लियस स्प्लिटअप झाला म्हणजे फॉर एक्झाम्पल A100 असेल, फॉर एक्झाम्पल A100चे दोन न्यूक्लियस झाले, एक 40 आणि एक 60 झाला, तर 40-60 कुठे येणार, मधल्या गॅपमध्ये येणार ना. म्हणजे काय होणार, अनस्टेबलचं काय होतंय, स्टेबल होतंय, म्हणजे फिजन झाल्यानंतर. आणि या प्रोसेसमध्ये काय होते, एनर्जी रिलीज होते. या प्रोसेसमध्ये काय होते, एनर्जी रिलीज होते, कारण EBN वाढायला लागलाय ना. सुरुवातीला EBN काय होता, कमी होता, तो EBN काय होणार, वाढणार. कारण समजा या पॉइंटचा युरेनियम घेतला, युरेनियम किती आहे, 238 आहे ना. युरेनियम 238 म्हणजे इथं कुठेतरी असेल युरेनियम 238 चे दोन न्यूक्लियाय 2-3 न्यूक्लियाय सपोज झाली. ओके, तर ते जे येणार आहे ते कुठल्या रिजन मध्ये येणार, पाठीमागच्या रिजन मध्ये येणार. पाठीमागे जाईल तसं काय होते, EBN वाढते. EBN वाढते म्हणजे त्या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होते. नेहमी लक्षात ठेवा, लेस EBNचं मोर EBN मध्ये कन्व्हर्जन झालं तर एनर्जी या ठिकाणी रिलीज होणार आहे. एनर्जी इज रिलीज्ड. आणि ही जी प्रोसेस आहे ती कुठं वापरली जाते, ऍटम बॉम्ब किंवा न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये वापरली जाते. त्याचबरोबर हे जे इथलं लाईट न्यूक्लिया आहेत, लक्षात घ्या इथं. ओके, दीज आर दी लाईट न्यूक्लियाय. तर लाईट न्यूक्लियाय देखील अनस्टेबल असतात. अनस्टेबल असतात म्हणजे काय, ऑलरेडी ते छोटे आहेत, त्यांचं फ्युजन घडू शकत नाही. मात्र आता त्यांचं काय घडतं, फ्युजन मात्र घडू शकतं. फ्युजन म्हणजे काय, दोन न्यूक्लियाय एकत्र येऊन एक मोठा न्यूक्लियाय तयार होणार. आता पुन्हा एकदा बघा, दोन छोटे छोटे न्यूक्लियाय असताना त्यांची EBN कमी आहे आणि त्याच्यापासून एक मोठा तयार झाला तर EBN वाढणार, म्हणजे काय होणार, अनस्टेबलचं परत स्टेबल होणार. बरोबर आहे ना. समजा दोन ऑक्सिजन 18 टू ऑक्सिजन 18 आपण कंबाईन केले, ठीक आहे, दोन ऑक्सिजनचे न्यूक्लियस आपण कंबाईन केले आणि एक मोठा न्यूक्लियस तयार केला, तर O36 काहीतरी तो होणार. X36 O नाही येणार, आता वेगळा काहीतरी एलिमेंट तयार होईल, X36. आता X36 कुठल्या रिजन मध्ये जातोय, परत स्टेबल रिजन मध्ये जातोय. ओके, म्हणजे न्यूक्लियाय हे नेहमी काय होतात, अनस्टॅबिलिटी कडून स्टॅबिलिटीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे, आणि अनस्टॅबिलिटी कडून स्टॅबिलिटीकडे जात असताना ते काय करतात, एकतर फिजन प्रोसेस तरी करतात किंवा फ्युजन प्रोसेस तरी करतात. जनरली लाईट न्यूक्लियाय जे आहे ते फिजन प्रोसेस कधी करत नाही, ते काय करतात, फ्युजन करतात. फ्युजन म्हणजे काय, दोन न्यूक्लियाय एकत्र येऊन त्याचा एक न्यूक्लियस, मोठा न्यूक्लियस तयार होतो. ओके, याचं चांगलं एक्झाम्पल सनच्या सेंटरला जे होतं, दोन ड्यूटेरियम किंवा दोन ड्यूटेरॉन एकत्र येऊन काय होतो, एक हेलियम न्यूक्लियस तयार होतो. ओके, म्हणजे कमी बाइंडिंग एनर्जीचं जास्त बाइंडिंग एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतंय. EBN वाढला की मोर स्टेबल. लक्षात आलं. तर पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, खूप लाईट न्यूक्लियाय आहे त्यांची EBN कमी आहे, खूप हेवी न्यूक्लियाय आहे त्यांची देखील EBN कमी आहे, आणि ते नेहमी स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतात. हेवी न्यूक्लियाय जनरली काय होतात, अनस्टेबल कडून स्टेबिलिटीकडे जाण्यासाठी फिजन प्रोसेस घडवतात. फिजन प्रोसेस म्हणजे काय, एका न्यूक्लियसचं दोन न्यूक्लियस तयार होणं. तो न्यूक्लियस काय होतो, फुटला जातो. ओके, स्प्लिटअप होतो आणि या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होते. सिमिलरली लाईट न्यूक्लियाय जे आहेत ते देखील अनस्टेबल असतात, कारण त्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काय असते, कमी असते.
आता यांचं फ्युजन मात्र होऊ शकत नाही, कारण ऑलरेडी न्यूक्लियस छोटा असल्यामुळे तो फुटून त्याच्यापेक्षा आणखी छोटे न्यूक्लियन तयार होणार नाही. तसं झालं तर काय होईल, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन आणखी कमी होईल, आणखी अनस्टेबल होईल ते, बरोबर आहे ना. म्हणजे हेलियम फुटून 2 ड्यूटेरियम जर तयार झाले, असं उलट कधी होत नाही जनरली. हेलियम फुटून समजा 2 ड्यूटेरियम तयार झाले तर ईबीएन परत कमी होणार, म्हणजे पूर्वी जो स्टेबल होता तो आणखी अनस्टेबल होणार. असं ओके, असं कधी होत नाही. जनरली अनस्टेबल कडून स्टॅबिलिटीकडे न्यूक्लियाई जायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळं लाईट न्यूक्लियाच्या बाबतीत जनरली स्टेबिलिटी घडवण्यासाठी, स्टेबिलिटी आणण्यासाठी फ्युजन प्रोसेस घडते, आणि हेवी न्यूक्लियाच्या बाबतीत फ्युजन प्रोसेस घडते. आणि अशा प्रकारे 2 न्यूक्लिअर रिॲक्शन्स आहेत, 2 इम्पॉर्टंट न्यूक्लिअर रिॲक्शन आहेत. एक आहे न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस आणि दुसरी आहे न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस. न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस ही प्रत्येक स्टारच्या सेंटरला किंवा हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो हायड्रोजन बॉम्ब मध्ये न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस जनरली घडते. आणि न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस जी आहे ती ॲटम बॉम्ब किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये वापरली जाते. त्याच्यामुळे हा जो ग्राफ आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. सॉरी, इथे एक मिस्टेक झाली. मिस्टेक काय झाली सांगतो तुम्हाला. O18 जे आहे ना, O18 मध्ये 8 प्रोटॉन आणि काय आहेत, 10 न्यूट्रॉन आहेत. 8 प्रोटॉन आणि 10 न्यूट्रॉन. बाय मिस्टेक ते चुकून 9 लिहिलं मी. 8 प्रोटॉन अँड 10 न्यूट्रॉन. ठीक आहे. आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या इव्हन असेल तर स्टॅबिलिटी असते, ऑड असेल तर काय असते, अनस्टेबल असतं. त्याचबरोबर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या जर सेम असेल तर मोर स्टेबल असतं, आणि दोघांची संख्या डिफरंट असेल तर अनस्टेबल. हे बघा, स्टेबल मध्ये आणि अनस्टेबल मध्ये काय काय बघा डिफरन्स. स्टेबल न्यूक्लिय, अनस्टेबल न्यूक्लिय. तर याच्यामध्ये ईबीएन मोर, ईबी नव्हे ईबीएन मोर, आणि इथं ईबीएन काय असणार आहे, लेस. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ईबीएन मोर, ईबीएन लेस. त्याच्यानंतर इथं जनरली प्रोटॉन्स आर इक्वल टू न्यूट्रॉन्स असतं. इथं प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मध्ये काय असतं, डिफरन्स असतं. जनरली न्यूट्रॉन्स आर मोर दॅन प्रोटॉन्स असतात, किंवा उलट पण होऊ शकतं, प्रोटॉन्स आर मोर दॅन न्यूट्रॉन्स. ओके, अनस्टेबल मध्ये. आणि त्याच्यानंतर इव्हन समजा प्रोटॉन न्यूट्रॉन इक्वल असले तर त्याच्यामध्ये इव्हन प्रोटॉन अँड इव्हन न्यूट्रॉन्स असेल तर मोर स्टेबल. ऑड प्रोटॉन अँड ऑड न्यूट्रॉन्स असेल तर ते काय असतं, अनस्टेबल असतं. ठीक आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे दोघांची संख्या सेम असायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेम संख्या असेल तरी देखील इव्हन असेल तर मोर स्टेबल, आणि ऑड असेल तर अनस्टेबल. लक्षात येत आहे, या पद्धतीने येणार आहे. म्हणजे इव्हन, आता फॉर एक्झाम्पल O18 मध्ये 8 प्रोटॉन 10 न्यूट्रॉन आहे. ठीक आहे. तर ही संख्या इव्हन जरी येत असेल ना तरी अनइक्वल आहे, हा प्रॉब्लेम आहे. तिथं अनइक्वल असेल तरी ते अनस्टेबल असतं. हे बघा, संख्या इव्हन जरी असली, समजा तुम्हाला असं सांगितलं की 10 प्रोटॉन 10 न्यूट्रॉन आणि 10 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन यांच्यामध्ये जास्त स्टॅबिलिटी कोण, दोन्ही इव्हन आहेत, काय प्रॉब्लेम नाही. परंतु इव्हन, आता दोघेही इव्हन जरी असले तरी इक्वल जर प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या असेल ना तर ते जास्त स्टेबल असतं, आणि अनइक्वल संख्या इव्हन जरी असलं तर तरी देखील इथं अनइक्वल असेल तर काय असणार आहे, ते अनस्टेबल असणार आहे. प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या अनइक्वल झाली, इव्हन जरी असली तरी अनइक्वल झाली तर काय होतं, ते अनस्टेबल होतं. म्हणजे ईबीएन काय होणार आहे, त्याची कमी येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे.